हॅलो एव्हरीवन, आज आपण पावसाळ्यातली रानभाजी बघणार आहोत। तर ही बिना केमिकलची रानभाजी आहे। पाऊस झाला की ही भाजी ही ऑटोमॅटिक उगवते। हिचं नाव आहे फोडशी। कांद्याच्या पातीसारखी ही भाजी दिसते। तर त्यासाठी मी 2 बारीक कांदे, लसूण आणि 4 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। लसूण बारीक ठेचून तेल टाकायचं 1 पळी आणि लसूण मग टाकायचं आहे। त्यानंतर कांदा टाकायचा आपल्याला। तर बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा आणि मिरची। सेम मेथीच्या भाजीसारखी या भाजीला बनवायची आहे। तुम्हाला कांदा पाहिजे असेल तर टाका, पण खरंच कांदा टाका, त्याच्याने खूप टेस्टी होते। या भाजीमध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन, मिनरल्स आणि कार्बोदके असतात। त्यामुळे ही भाजी आणि मेन तर ह्या पावसाळ्यात ज्या भाज्या उगवतात ह्या बिना केमिकलच्या असतात। पाऊस पडला की ह्या ऑटोमॅटिक कुठेही डोंगराळ भागात किंवा अशा शेतामध्ये वगैरे ऑटोमॅटिक उगवतात। तर बघा, ह्या भाज्या आपण खाल्ल्याच पाहिजे। ह्याला कुठलेही केमिकल वापरलेले नसते। पाऊस पडला की ह्या भाज्या ऑटोमॅटिक उगवतात। तर इथे बघा, कांदा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि मग लगेचच आपल्याला भाजी कापलेली टाकून घ्यायची आहे। ही भाजी आधी आणल्या स्वच्छ धुवायची आहे आणि नितळत ठेवायची आहे। पांढरा भाग कापून घ्यायचा आहे, पण बऱ्यापैकी इतका पण कापू नका। थोडा थोडा पांढरा भाग कापून घ्यायचा आणि मग बाकीचा बारीक कट करून घ्यायची ही भाजी आपल्याला। तर बघा, मीठ सुद्धा अंदाजे टाकलेलं आहे। आधी ही खूप जास्त दिसते आपल्याला, नंतर शिजून खूपच कमी होते। पण खरंच ह्या भाज्या ज्या पावसामध्ये उगवतात ना, त्या नक्कीच खायला पाहिजे। तुम्ही सुद्धा नक्की खा। तर बघा, इथे मी वाफ काढून घेतलेली आहे आणि परत एकदा परतून घेतलेली आहे। तर बराच मी 10 मिनिटं स्लो गॅसवर ही भाजी वाफवलेली आहे। खूप छान लागते ही भाजी खायला। भाकरीसोबत, ज्वारीची भाकरी, कुठलीही भाकरी असेल तरी त्याच्यासोबत खूप छान लागते। तर बघा, परत एकदा मी ही भाजी वाफवून घेतली। तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू शकता किंवा ओला नारळ सुद्धा किसून थोडासा टाकू शकता। मी त्या शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे। तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। बाय।